गीताजीने पण कडक स्वरात म्हटले, सुनबाई, आज तुझ्या तोंडून ही गोष्ट बोलून गेली आहे, पण पुढे चुकूनही माझ्या बहिणीला वेडी म्हणू नकोस. सलोनीचा चेहरा अचानक फिकट पडला. ती घाबरलेली दिसत होती, पण तिची हुशारी तिच्या मनातल्या मनात हसत होती. ती हलकेच हसली आणि स्वतःशीच विचार करत मनात बोलली की जर आता ती वेडी नाही झाली तर वेडी होईलच की. औषध हळूहळू त्याचा परिणाम दाखवत तर आहे की. जेवणाच्या टेबलवर सर्वांनी जेवण केले, पण त्या रात्री सर्वांच्या मनात एक प्रकारचा शांत गोंधळ चालू होता. मग संजय त्याच्या आईला तिच्या खोलीत घेऊन गेला आणि तिच्या अंगावर ब्लँकेट टाकून तिला झोपवले आणि त्याच्या मावशी गीताजी सोबत थोडा वेळ बोलल्यानंतर तो झोपी गेला. गीताजी देखील तिच्या बहिणीच्या खोलीत झोपायला गेला. दार हळुवारपणे बंद केले आणि तिच्या बहिणीच्या शेजारी जाऊन बसली. आशाजींनी डोळे उघडले आणि मग दोन्ही बहिणींच्या डोळ्यात तीच चमक आली. आशाजींनी हळूच डोळे उघडले आणि दोघांनीही एकमेकींकडे पाहिले. गीताजी अगदी हळुवारपणे म्हणाल्या, ताई, सगळं तसंच घडत आहे जसा तू विचार केला होता. आता पुढे काय? आशाजींनी किंचित मान हलवली आणि मग म्हणाल्या, आता माझ्या सुनेला तिच्याच भाषेत उत्तर देण्याची वेळ आली आहे. तू फक्त सगळं पाहत राहा, पण सलोनीला हे अजिबात कळता कामा नये की तुला याबद्दल काही माहीत आहे ते. आशाजींनी हे सांगितल्यानंतर दोघांच्याही मनात एकच उद्देश होता, सत्य बाहेर आणणे आणि सूनबाईने रचलेल्या कटाला सर्वांसमोर उघड करणे, जी एका आईला वेड बनवण्याचा प्रयत्न करत होती. या दरम्यान आशाजींना तो जुना क्षण आठवला, जेव्हा त्यांनी निर्णय घेतला होता आणि त्यांनी गीताला फोन केला होता. गीता, तू इथे माझ्याकडे. गीताजी म्हणाली, काय झालं ताई, सगळं ठीक आहे ना? आशाजींनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या, काही ठीक नाही, इथे काहीतरी गडबड आहे आणि जर तू उशीर केला तर आपल्या बहिणीला गमावशील. आणि हो, हे कोणालाही सांगू नकोस, संजयलाही नाही. तो माझ्यावर खूप प्रेम करतो. जर त्याला काही कळले तर तो काय करेल हे तुला माहीत आहे. मग आशाजींनी गीताजींना शांतपणे विचारले, तू कुठून तरी गुप्त कॅमेऱ्याची व्यवस्था करू शकते का? हे ऐकून गीताजी म्हणाल्या, हो, मी व्यवस्था करून येते, काळजी करू नको. आशाजी अजूनही या सर्व गोष्टींबद्दल विचार करत असताना गीताजी म्हणाले, ताई, आता मला सांग, आपण पुढे काय करायचं आहे? आशाजींनी गीताजींकडे पाहिले आणि हळुवारपणे म्हणाल्या, उद्या तू मला फक्त कसे तरी मंदिरात घेऊन चल. तिथे मी तुला सर्व काही सांगेन आणि आपल्याला काय करायचं आहे ते पण सांगेन. दुसऱ्या दिवशी सकाळी खिडकीतून सौम्य सूर्यप्रकाश खोलीत प्रवेश करत होता. सलोनी नुकतीच उठली होती. तिचे डोळे अजूनही अर्धे उघडे आणि अर्धे बंद होते. मग तिला गीताजी एका ट्रेवर 2 कप चहा घेऊन आशाजींच्या खोलीकडे जाताना दिसल्या. सलोनीने काहीशा आश्चर्याने विचारले, मावशी, तुम्ही चहा बनवला का? गीताजी हसत म्हणाल्या, हो सुनबाई, आणि जर तुलाही चहा प्यायचा असेल तर तू स्वयंपाकघरातील एका भांड्यात ठेवला आहे, तू घे आणि संजयलाही दे. आम्हाला थोडी घाई होती. तुझ्या आईला औषधापूर्वी चहा हवा होता. सलोनी थोडीशी संकोचली. मावशी, तुम्ही त्रास का घेतला? मी बनवला असता ना. थोड्यात मागून संजयचा आवाज आला. तो हसत हसत आला आणि विनोदी स्वरात म्हणाला, सलोनी, तुला काय माहीत माझ्या मावशीने बनवलेल्या चहामध्ये काय जादू आहे. जो कोणी पितो तो त्या चहासाठी वेडा होतो. गीताजींनी हसून त्याच्या गालावर हलकीच चापट मारली आणि म्हणाल्या, हो तर आता बस कर. चल, तुझा चहा घेऊन ताईच्या खोलीत. आपण सगळे एकत्र बसून पिऊ. संजय हसला आणि मान हलवली आणि चहा आणायला गेला. तो निघून गेला आणि सलोनी तिथेच उभी राहिली. थोडी हास्य आणि गोंधळात ती मनात विचार करू लागली, आता दररोज सकाळचा हा दिनक्रम माझ्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येईल. चहा संपताच गीताजींनी आशाजींकडे पाहिले आणि म्हणाली, ताई, चल आता तयारी करूया, आपल्यालाही मंदिरात जायचं आहे. आशाजींनी हळूच होकार दिला आणि हळूच मान हलवली आणि उठून बसल्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता आणि आत्मविश्वास होता, जणू काही आज काहीतरी महत्वाचे घडणार आहे. सलोनी थोडी आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, आई, मावशी, इतक्या सकाळी मंदिरात काही खास पूजा आहे का? गीताजी हसल्या आणि म्हणाल्या, असेच मन केलं देवदर्शनाचे आणि ताईचे मनही थोडे हलके होईल. गीताजी आणि आशाजी तयार होऊन बाहेर जाऊ लागल्यावर संजयला थोडी काळजी वाटू लागली. तो म्हणाला, मावशी, तुला माहीत आहे का की आईची तब्येत अचानक बिघडते. अशा परिस्थितीत तू एकटी कशी सांभाळशील? सलोनी सुद्धा लगेच त्याच्या मध्ये हा करत म्हणाली, हो मावशी, संजय बरोबर बोलत आहे. जर तुम्हाला मंदिरात जायची इतकी उत्सुकता असेल तर मी तुमच्यासोबत येईन.
गीताजींनी संजयच्या खांद्यावर हात ठेवला आणि हसत म्हणाल्या, बाळा, काळजी करू नकोस. तुझी आई एकदम ठीक आहे. आणि हो, आता तुझ्या आईला काहीही होणार नाही. आणि सुनबाई, आता तुला तिच्यासोबत जाण्याची गरज नाही. आशाजी पण संजयकडे पाहत हळू आवाजात बोलल्या, संजय बाळा, आज मला देवासमोर थोडा वेळ घालवावासा वाटतोय. सगळं ठीक होईल. फक्त तू तुझ्या मावशीवर विश्वास ठेव. संजयने त्याच्या आई आणि मावशीच्या डोळ्याकडे पाहिले. त्याला त्यात भीतीऐवजी एक नवीन आत्मविश्वास दिसत होता. त्याने हळूच मान हलवली आणि म्हणाला, ठीक आहे आई, तुम्ही सर्वजण काळजी घ्या. मग दोन्ही बहिणी निघाल्या, पण आता फक्त दर्शनासाठी नव्हे, तर एक नवीन योग्य सुरुवातीच्या दिशेने. गीताजींनी एक ॲटो बुक केली आणि दोन्ही बहिणी त्यात बसल्या आणि मंदिराकडे निघाल्या. पूर्ण वाटेत गीताजींच्या डोळ्यात काळजीच्या रेषा दिसत होत्या, पण आशाजींच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा दिलासा दिसत होता. जणू काही त्यांना खात्री होती की आता सगळं ठीक होईल. दुसरीकडे संजय ऑफिसला निघाला होता. तेव्हा आता घरात फक्त सलोनी एकटी होती. दार बंद होताच सलोनीने पटकन तिचा मोबाईल उचलला आणि कोणाचा तरी नंबर डायल केला. पलीकडून आवाज आला, अरे, आज इतक्या दिवसांनी तुला आईची आठवण कशी आली? गेला. सलोनी निराशेने म्हणाली, काय करू आई, घरकामातून थोडा मोकळा वेळ मिळाला तरच मी कोणाला तरी फोन करेन ना. सर्व काही ठीक चालू होते, पण आता माझ्या सासूबाईंची बहीण अचानक कुठून आली ते मला कळत नाही. हे ऐकून त्याची आई उर्मिलाजींचा आवाज थोडा कडक झाला, बाळा बघ, तू जे करतोयस ते बरोबर नाहीये. शेवटी सासू ही एक आई असते. आई, सलोनी जवळजवळ ओरडत म्हणाली, हे बघ आई, आता तू पुन्हा सुरू होऊ नको, म्हणूनच मी तुझ्याशी जास्त बोलत नाही. तू नेहमीच त्यांची बाजू घेतेस. उर्मिलाजी शांत राहिल्या आणि तरीही त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण बाळा, तू जे करतेस त्याचे चांगले परिणाम होणार नाहीत. संजय तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तू त्याच्या आईला वेडा बनवण्याचा प्रयत्न करतेस. उर्मिला पुढे काही बोलण्यापूर्वीच सलोनी रागाने कॉल डिस्कनेक्ट केली आणि घाईघाईने स्वयंपाकघरात गेली. तिच्या चेहऱ्यावर थोडीशी चिडचिड आणि अस्वस्थता होती, पण तिच्या डोळ्यात अजूनही एक हुशारीची ठिणगी स्पष्ट दिसत होती. मंदिरात पोहोचल्यावर आशाजी आणि गीताजी यांनी सर्वप्रथम देवाचे दर्शन घेतले. वातावरण शांत होते. उदबत्तीचा सुगंध आल्हाददायक होता आणि घंटाच्या गोड आवाजाने दोघींच्याही मनाला एक वेगळीच शांती मिळाली. दोन्ही बहिणींनी डोळे मिटले, हात जोडून शांतपणे प्रार्थना केली. आशाजींनी डोळे बंद करून हळूच म्हणाल्या, हे देवा, आता सर्व काही तुमच्या हातात आहे. तुम्ही जे काही कराल ते व्यवस्थित कराल. फक्त माझ्या सोनेचा खरा चेहरा मुलासमोर नक्की येऊ. गीताजींनी हळुवारपणे प्रार्थना केली, देवा, माझ्या बहिणीने जे सहन केलं आहे ते कोणतीही आई सहन करू शकत नाही. तिची परीक्षा अजून घेऊ नको. काही वेळ शांत बसल्यावर आशाजी मंदिराच्या अंगणाच्या एका कोपऱ्यात गेल्या आणि गीताजींचा हात हळुवारपणे धरला आणि म्हणाल्या, आता लक्षपूर्वक ऐक. मी तुला आता काय करायचं आहे ते सांगणार आहे, पण काही झाले तरी प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकावे लागेल. कोणालाही त्याची थोडीशी कल्पना येऊ नये. हो ताई, तू फक्त मला सांग. आता मी तुझ्यासोबत आहे. जे पण करायचं आहे ते पण करेन, पण आता मी तुझ्या डोळ्यात अजून अश्रू नाही पाहू शकत. गीताजींच्या डोळ्यात दृढ निश्चय होता आणि त्यांच्या आवाजात आत्मीयता होती. आशाजींनी थोडे वाकून हळू आवाजात विचारले, गीता, आता मला सांग, मी तुला जे काही सांगितलं होतं तो छुपा कॅमेरा आणला आहेस का? गीताजींनी ती लगेच तिच्या बॅगेकडे बोट दाखवले आणि हसत म्हणाल्या, हो ताई, मी आणला आहे. मी ती माझ्या नातवाकडून घेतला आहे. तो खूपच लहान आणि खास कॅमेरा आहे. तो भिंतीवर किंवा शोपीसवर लावला तरी तो कोणालाही दिसणार नाही, कोणाला काहीच कळणार नाही. आता आशाजींच्या चेहऱ्यावर हलकेसे हास्य होते, जणू काही युद्धाची तयारी पूर्ण झाली आहे. तू खूप छान केलेस गीता. आता मला याला योग्य ठिकाणी ठेवावे लागेल आणि मग सत्य कसे बाहेर येईल ते पाहावे लागेल. मला वेळ सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्याच्या नादात ती स्वतःला वाचवू शकणार नाही. आशाजी बोलत होत्या. आशाजींचे म्हणणे ऐकून गीताजी थोडा वेळ गप्प राहिल्या. मग त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नांची छाया उमटली आणि म्हणाली, ताई, तुला कसे कळाले की ती तुला वेड करण्याचा कट रचत आहे? आशाजींचा चेहरा क्षणार्धात काळवंडला. तिचे डोळे शून्यात डोकावू लागले. जणू काही भयानक दृश्य तिच्या मनात परत आले. आशाजी मग हळूच बोलल्या, गीता, त्या दिवशी मी पार्कमध्ये एकटी बसली होती. मी खूप अस्वस्थ होते. मग मी सलोनीला पाहिले. ती फोनवर कोणाशी तरी बोलत होती.
पण तिला माहीत नव्हते मी तिचे ते सर्व बोलणे ऐकले होते. तिचे बोलणे म्हणजे कळले नाही. गीता म्हणाली, तिचे ते शब्द अजूनही माझ्या कानात घुमतात. गीताजी काही बोलण्यापूर्वीच आशाजींनी थरथरत्या आवाजात तिला थांबवले आणि म्हणाल्या, ती फोनवर म्हणत होती की का अजून 1 महिना लागेल का माझ्या सासूबाईंना वेळ लागायला? मी तिला दररोज वेळेवर औषध आणि दूध देते आहे. मग परिणाम इतका वेळ का घेत आहे? असे कोणतेही औषध नाही का ज्यामुळे त्या लवकर वेड्या होतील? आणि इकडे हा संजय जेव्हा बघेल तेव्हा आई आई करत असतो. माझी इच्छा आहे की तो फक्त माझाच झाला पाहिजे, त्याच्या म्हाताऱ्या आईचा नाही. आशाजींचा गळा भरून आला, पण तिने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि म्हणाली, मग काही वेळ गप्प राहिल्यानंतर सलोनीने जे बोलली ते तर जीवच घाबरला. गीताजी आता पूर्णपणे स्तब्ध झाल्या होत्या. त्यांचा श्वासोच्छ्वास वेगवान होत होता. आशाजी पुढे म्हणाल्या, असं कर, माझ्या सासूला इंजेक्शन देऊन मार, म्हणजे साप पण मरेल आणि काठी पण तुटणार नाही. हे ऐकून गीताजींचे डोळे अश्रूंनी भरले आणि राग आला. काय एवढी वाईट विचारसरणी आणि मारण्याचा कट? आता ही गोष्ट देवही पाहत आहे. ताई, आता तिचं प्रत्येक पाप उघड होईल आणि जग पाहिल की एका आईला वेड समजणाऱ्या सुरेचा काय हाल होतात. आशाजींनी गीताचा हात धरला आणि म्हणाल्या, तू माझ्यासोबत आहेस ना? गीता म्हणाली, हो ताई, आता मी तुमच्यासोबत आहे. जरी मला मरेपर्यंत लढावे लागले तरी मी मागे हटणार नाही. आता मंदिरात आशाजी गीताशी हसत हसत बोलत होत्या. बऱ्याच दिवसांनी तिच्या चेहऱ्यावर शांती आणि तेज दिसून आले. मग आशाजी म्हणाल्या, चल गीता, आता सलोनीबद्दलचे सत्य संजय समोर आणण्याची वेळ आली आहे. हे बोलून दोघेही हसल्या. आज खूप दिवसांनी मन मोकळ्यापणाने आशाजी हसू शकल्या होत्या. मग गीताजींनी हात जोडून देवाच्या मूर्तीकडे पाहिले आणि हळुवारपणे म्हणाल्या, हे देवा, आता आम्हाला न्याय द्या. माझ्या बहिणीवर खूप अन्याय झाला आहे. आता दोन्ही बहिणींचे मन एकाच ध्येयावर केंद्रित झाले होते. त्यांनी सत्य उघड करण्यावर लक्ष केंद्रित केले होते आणि ते पण शांतपणे, हुशारीने आणि बुद्धिमत्तेने. घरी परतल्यानंतर आशाजी आणि गीताजींनी कपडे बदलले आणि नंतर गीताची संधी पाहून त्याने त्याच्या नातवाकडून मागितलेला छोटा गुप्त कॅमेरा बाहेर काढला. सर्वप्रथम त्याला आशाजींच्या खोलीत अशा ठिकाणी बसवला जेणेकरून संपूर्ण खोली त्यांना स्पष्टपणे पाहता येईल. मग त्याने स्वयंपाकघरात दुसरा कॅमेरा बसवला जिथे सलोनी अनेकदा त्याच्या औषधांची आणि दुधाची व्यवस्था करत असे. सर्व काही अतिशय काळजीपूर्वक आणि शांतपणे घडले. कोणालाही थोडी सुद्धा भनक लागू दिली. थोडे गरम आहे, थंडीत चांगले असते. आशाजींनी हसण्याचा प्रयत्न केला पण ते हास्य खूपच फिकट होते. तिने मान हलवली आणि फक्त म्हणाल्या, ठेव, मी नंतर पिईन. सलोनीने त्याच्याकडे काळजीपूर्वक पाहिले पण काहीही न विचारता निघून गेली. दार बंद होताच आशाजींनी त्यांच्या साडीच्या पदराने डोळे पुसले. मग त्यांनी उशीत चेहरा लपवला आणि शांतपणे रडू लागल्या. आशाजींच्या डोळ्यात झोपेचा काहीच पत्ता नव्हता. मध्यरात्र उलटून गेली होती पण तिच्या आतलं वादळ काही केल्या कमी होत नव्हतं. रजाईने झाकून ती पुन्हा पुन्हा बाजू बदलत होती. जणू काही तिचं शरीर बेडवर सरकत होते पण त्याचं मन दुसरीकडेच कुठेतरी भटकत होते. त्याच्या मनात एक अव्यक्त भीती होती, मनात एक खोल शंका होती आणि शेकडो प्रश्न त्यांच्या मनात शांत वादळासारखे उसळत होते. कधी कधी जेव्हा त्या डोळे बंद करायच्या तेव्हा त्यांच्या आतली अस्वस्थता वाढत असते. त्यांनी सत्याकडे दुर्लक्ष करण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी त्याच्या डोळ्यासमोर तेच शंका, तेच आवाज, तेच चित्र यायचे. अचानक असं वाटलं की आतमधला एकदा निर्णय तुटून तिच्या समोर उभा राहिला नाही. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला. डोळ्यात एक वेगळ्याच प्रकारची कडक भावना आली. त्यांनी रजाई एका बाजूला ढकलली आणि हळू उठून बसल्या. त्या क्षणी तिचा पवित्रा बदलला होता. आशाजींनी आता निर्णय घेतला होता. आता पुरे झाले. तिच्या मनाने म्हटले, आता मी गप्प नाही बसणार. नाही. 2 दिवसांनी जेव्हा संपूर्ण घर गाढ झोपेत होतं तेव्हा बाहेरच्या खिडक्यांमधून थंड वारे वाहत होते पण आशाजी तिच्या खोलीत शांत बसल्या होत्या. तिचे डोळे लाल झाले होते, केस विस्कटलेले होते आणि तिच्या हातात एक जुनी बाहुली होती जी तिने अनेक वर्षापूर्वी कपाटात ठेवली होती. हळूहळू ती तिच्याशी बोलू लागली. राधा, बघ, ती पुन्हा आली आहे. तीच डायन, ती मला मारून टाकेल. तिने एका लहान मुलीप्रमाणे एका निरागस हास्याने बाहुलीला मिठी मारली. त्याच क्षणी बाहेरून आवाज आला. सलोनी दूध घेऊन खोलीत जवळ पोहोचली आणि आत पाहताच ती चकित झाली. आई, तुम्ही हे काय करताय? ती हळूच बोलली. आशाजींनी मान हळवळली. त्यांच्या डोळ्यात भीती, निरागसता आणि थोडेसा वेडेपणा स्पष्ट दिसत होता. गप्प बस, ती मला मारायला आली आहे. तू पाहते ना, राधा ही मला रोज रात्री त्रास देते. आता तो दिवस ती गुडियाला सांगत होती. सलोनीला आनंद होत होता
पण तिला जे हवे होते ते आता हरत होते. आता ही पूर्णपणे वेडी झाली आहे. ती स्वतःशीच बडबडली आणि दूध न देता परतली. पण तिच्या चेहऱ्यावर दया नव्हती, उलट एक विचित्र समाधान होते. दुसरीकडे खोलीत बसलेल्या आशाजींना तिची सावली दूर जाताना दिसताच त्यांच्या ओठांवर हलकंसं हास्य आलं. चल बाळा, तुझा खेळ आता सुरू झाला आहे आणि माझीही सकाळी 8 वाजले आहेत. सलोनीने तिच्या सासूला पायाने संजय नुकताच तयार झाला होता आणि ड्रॉइंग रूम मध्ये बसला होता. तेव्हा स्वयंपाकघरातून आवाज आला, संजय बघ आई उठली आहे का? चहा थंड होईल. हो मी बघतो असं म्हणत तो आईच्या खोलीकडे निघाला. खोली आतून उघडी होती. खिडकीतून थोडासा सूर्यप्रकाश आत येत होता. पण समोरचे दृश्य पाहून संजय थांबला. आशाजी जमिनीवर बसल्या होत्या. त्या हातातल्या जुन्या उशीशी बोलत होत्या. नाही, तू जाऊ नकोस. सगळे मला सोडून गेले आहेत. आता तू पण जाणार का? मग अचानक ती रडू लागली. प्लीज मला एकटं सोडू नकोस. संजय घाबरला. आई आई तू काय करतेस? आशाजींनी वर पाहिलं, पण तिच्या डोळ्यात एक विचित्र उदासीनता होती. जणू काही ती ओळखूच शकत नव्हती. मग ती हळुवारपणे म्हणाली, तू कोण आहेस? तूही मला घ्यायला आला आहेस का? सलोनी धावत आली मला आणि घेऊन रडत जाऊ त्याला नकोस. मिठी मारली. आई मला संजय तिच्या जवळ वाकला. आई तुला काय झालं? मी आहे संजय, तुझा मुलगा. आशाजी त्याच्याकडे पाहत राहिल्या. मग अचानक तिने तोंड दुसरीकडे वळवले. नाही, तू नाहीस. माझा मुलगा माझ्यावर खूप प्रेम करतो. तू असू शकत नाहीस. संजयचा चेहरा फिकट पडला. तो त्याच्या आईला उचलून बेडवर बसवू लागला. तेवढ्यात अचानक सलोनी मागून हातात चहाचा ट्रे घेऊन आली. काय झालं? तिने काळजीची भासवत विचारली. संजयने तिला गप्प राहण्याचा इशारा केला. काहीतरी गडबड दिसते. आई मला ओळखत नाही. सलोनीने डोळे खाली केले. तिची आतून हसणे लपत नव्हते. तिने मनात विचार केला की हे चांगलं झालं. परिणाम सुरू झाला आहे. आईच्या अंगावर रजई टाकून संजय बाहेर आला आणि सोफ्यावर बसला. तो म्हणाला, कपाळावर हात ठेवला आणि विचार करू लागला. काही वेळाने सलोनी त्याच्या शेजारी येऊन बसली आणि त्याच्या खांद्याला हळुवारपणे स्पर्श करून म्हणाली, संजय तू ठीक आहेस ना? तुला लाज वाटली पाहिजे सलोनी. संजयने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, मला समजले नाही आईची प्रकृती दिवसेंदिवस का बिघडत चालली आहे. पूर्वी ती फक्त गप्प बसायची, आता ती बडबडत आहे, रडत आहे आणि आज हे सगळं. सलोनीने किंचित डोके खाली केले. तिच्या आवाजात सहानुभूती होती. ती म्हणाली, मी तुम्हाला आधीच सांगितले होते, डॉक्टरांनी ती औषधं दिल्यापासून त्याची तब्येत बिघडली आहे. कदाचित त्या औषधांचे काही दुष्परिणाम होत असतील. संजयला धक्का बसला. औषधे पण ती तर तूच दिली होती ना डॉक्टरांकडून घेऊन होती. सलोनीने लगेच हो, पण मी त्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतले आणि तुला तर माहितीच आहे मी आईच्या चांगल्याचा विचार करते. आणि मग जेव्हा संजय त्याच्या आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याबद्दल बोलला तेव्हा सलोनीने त्याला थांबवले आणि म्हणाले, नाही संजय असं करू म्हणत होती की जर आपण आईला घेऊन गेलो तर ते तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करतील. मग लोक म्हणतील की आई वेडी झाली आहे आणि हे सर्व आपल्या प्रतिष्ठेच्या विरुद्ध असेल. संजयने थोडा वेळ विचार केला आणि नंतर आईची अवस्था पाहून तो काळजीत पडला. पण सलोनी आपण काहीतरी करायलाच हवे. आईची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. सलोनीने त्याला शांत केले आणि म्हणाली, अजिबात काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. आपण सगळं सांभाळू. सध्या तरी आपण आईला घरीच आराम करू आणि मग गरज पडली तर आपण तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. संजयने सलोनीचे म्हणणे मान्य केले, पण तो अजूनही काळजीत आणि गोंधळलेला होता. तो त्याच्या आईजवळ बसला आणि तिच्या पायांना मालिश करू लागला. संजय काही वेळ गप्प राहिला. त्याच्या चेहऱ्यावर विदा मनस्थिती स्पष्ट दिसत होती, पण त्याच्या पत्नीच्या चेहऱ्यावरील निरागसते मागे किती विष लपले आहे याची त्याला कल्पना नव्हती. त्याची आई त्याची अवस्था पाहून स्वतःशीच म्हणाली, बाळा तुझ्या आईला या अवस्थेत पाहून तुला किती वेदना होत आहे हे मला माहित आहे, पण बेटा मी तुला आता काही सांगू शकत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी दारावर थाप पडली. सलोनीने दार उघडताच तिच्या काकू गीताजींना समोर पाहून तिला धक्काच बसला. पण नंतर तिने स्वतःला सावरले आणि हसत म्हणाली, अरे मावशी तुम्ही असं अचानक आला? मला कळवायला हवं होतं, मी तुला घ्यायला आले असते. बघितलंस? गीताजी हसल्या आणि म्हणाल्या,
जर आता मी तो तुला दिवस आधीच तो सांगितले नाही, असते जेव्हा मी या तर तुम्हाला घरावर राज्य करेन. सरप्राईज कसे तो मिळाले जणू असते. त्याच्या बोटांवर अगं नाचेल. सुनबाई, मग आशा कुठे सलोनीचे दिसत ते नाही. शब्द ऐकू आले. अरे हो, मी ज्याने तर विसरलेच संपूर्ण होते घर हादरून की ती गेले. मंदिरात गेली आतापर्यंत असावी. आईचं नाव जपत काही आहे. म्हण तर सुनबाई, तो माझं नाव तुझ्या जपेल. सासूबाईंमध्ये तर अजूनही बेडी खूप धाडस फुटली. आहे. आणि ती इतक्या त्यानंतर थंडीतही कॅमेऱ्यात ती सकाळी स्पष्ट लवकर दिसत मंदिरात होते. जाते. जे ते सलोनीने माझ्याच्याने तिच्या तर नाही होणार सासूबाईंच्या बाबा. पायांनी ढकलली. सलोनी काही संपूर्ण बोलण्यापूर्वीच घरात गीताजी पूर्ण म्हणाल्या, शांतता होती. सुनबाई हे पाहून चल बरं, संजयचे आता डोळे पहिलं लाल झाले गरमागरम होते. चहा बनव. जणू त्याच्या तोपर्यंत मी चेहऱ्यावरून फ्रेश सर्व होते. रक्त वाहून मग गेले संजय होते. तिथे पोहोचला त्याला आणि काहीच त्याच्या समजत मुलीला पाहून नव्हते तो की तो काय आनंदी पाहत झाला आहे आणि आणि त्याला काय तिच्याकडे आला. अनुभवत आहे. त्याने तिच्या पायांना सलोनी स्पर्श रागात करून म्हणाली, नमस्कार केला आणि हे म्हणाला, सगळं मावशी खोटं आहे. तुम्ही कसे दोघेही आहात. मला अडकवू तुम्हाला इच्छितात. अचानक इथे ही पाहून सगळी मला त्यांची खूप युक्ती आनंद आहे. झाला. पण असो, संजयने रागाने आणि नाहीतर मला अविश्वासाने तुझी खूप तिच्याकडे पाहतच आठवण येत होती. सलोनीची जीभ अडकली. गीताची तिचा हसत चेहरा म्हणाली, फिकट बरं पडला जर आणि तुला ती माझी हळूहळू आठवण येत चालत असती तर खोलीच्या तू एका मला कोपऱ्यात फोन करू उभी शकला राहिली. असता. आता संजय तिची आणखी काही बोलण्याची बोलणार हिंमत इतक्यात उरली नव्हती. त्याला आतून मग संजयने आशाजींचा दुसरे मोठा मेमरी आवाज कार्ड ऐकू आला. जे नाही, स्वयंपाकघरातील मला हवेत मारू नकोस. होतं, तिचा ते आवाज इतका लॅपटॉपमध्ये मोठा लावून होता व्हिडिओ की संजय त्याच्या चालू आईच्या झाला. खोलीकडे आणि धावला एक-एक सत्य आणि ती बाहेर त्याच्या येऊ मागे लागले. गीताजी सलोनी तिच्या आणि आई सलोनीही धावल्या. उर्मिलांजींशी तिच्या फोनवर बोलत होती. गीताजी खोलीत आणि ते पोहोचताच कॅमेऱ्यात स्पष्ट तिच्या दिसत बहिणीची होते. अवस्था पाहून सलोनी ती रागात थक्क झाली. म्हणाली, आशाजी बेडवर आई, बसल्या असताना तू पुन्हा थरथर फोन कापत केलास? होत्या. घरातील तिच्या कामातून डोळ्यात मोकळी भीती आणि झाल्यावर चेहऱ्यावर मी तुझ्याशी घाम बोलले. होता. आणि गीताजी त्यावेळी क्षणभर चकित मला झाल्या. माहित नाही गीताजी ही आशाजींकडे मावशी धावत कधी गेल्या. निघून जाईल. तिने खाली मग वाकून तिने तिच्या आईला बहिणींचं सांगितलेल्या डोकं सर्व धरलं आणि गोष्टी म्हणाली, म्हणजे ताई हे बोललेली, ताई तुला काय तुमच्या झालंय. लाडक्या तू जावयाबद्दल कोणाला त्याला घाबरतेस. फक्त मी तिची तुझी आईच बहीण दिसते. गीता आहे. मग ते माझ्याकडे हास्य जे बघ. कोणाच्याही मनाला आशाजींचा हात चेहरा लावून टाकू थरथरत शकते. होता. या जणू घराची काही त्या राणी मीच एखाद्या असेल. दुःख स्वप्नात तर असल्यासारखी हे आणि ऐकून नुकतीच संजयच्या जागी झाली चेहऱ्यातील असे वाटत प्रत्येक होते. नस रागाने ती फुलला. संजयकडे एकटक पाहत होती त्याच्यामुळे आणि तिच्या ते अश्रू ओठातून होते. फक्त एकच पण कुजबूज ते अश्रू निघत होती, वेदनेचे नव्हते. मला तिथे पाठवू रागाची आणि नकोस. लज्जेची मी होती. वेडी नाहीये. त्याला गीताजींनी सलोनी संजयकडे कळली. आश्चर्याने पाहिले. बर्फाळ पण संजय, अतिशय कठोर आवाजात तुझी आई म्हणाला, काय म्हणत आहे तुझी हिंमत आणि हे कशी सगळं झाली? कधीपासून आणि मग चालू आहे. सलोनीच्या गालावर संजयने एक डोळे थप्पड खाली केले. पडली. मग हळू सलोनीचे आवाजात डोके म्हणाला, घोंगडीत स्तब्ध गेल्या झाले. काही तिच्या दिवसांपासून डोळ्यात आईची प्रकृती आश्चर्य बिघडत चालली आणि आहे. भीती स्पष्ट दिसत कधी ती होती. अचानक ओरडते, आशाजींनी संजयच्या कधी रडू डोळ्यात लागते. पाहिल्याने दबलेल्या मला तिला आवाजात हॉस्पिटलमध्ये म्हणाली, दाखवायचं होतं. मला पण माफ संजय पुढे मी बोलणार सलोनीचा तेवढ्यात खरा सलोनीने चेहरा त्याचं तुमच्या बोलणं समोर थांबवलं पाहावा. आणि म्हणून मध्येच बोलली तुझी की मावशी पण मावशी गीता आणि मला हे आम्ही सर्व त्यांना करावे कुठे लागेल. घेऊन जाणार होतो. आता तूच जर कुठे ठरव. ऍडमिट तुला केले काय असते करायचं आहे? तर समज संजय आणि न्यायाचे भाऊकी शब्द काय म्हणाली ऐकताच नसती त्याने श्वास का घेतला आणि की एक आई वेगळी कडक झाली आवाजात आहे. म्हणाला, गीताजींच्या आई, नजरा काही काय क्षण करायचं? सलोनीवरच काय केल्या आहे? होत्या. की आता पण ती या गीताजींच्या घरात मनात एक क्षण काहीतरी राहू वेगळंच शकत होतं. नाही. तिनं ऐकून सलोनी आशाजींकडे आशाजींच्या पाहिलं पाया पडली. आई मला माफ आणि नंतर त्यांच्या जे काही डोक्यावर झालं ते हात माझी फिरवत चूक होती. म्हणाली, पण तू कृपया काळजी करू मला नकोस ताई. या घरातून आता मी बाहेर आले काढू आहे. नका, प्लीज. सगळं ठीक होईल. मग संजयने पण रागाने तिच्या तिचा चेहऱ्यावरील हात धरला काळजीच्या आणि रेषा म्हणाला, अधिकच खोलवर "गाडीत बस." जात होत्या. आता सलोनी गीताजींनी मात्र खूप घाबरली आशाजींच्या होती. डोक्यावर काही हळूच न प्रेमाने बोलता ती हात गाडीत फिरवला शांतपणे बसली. आणि म्हणाली, संजय संपूर्ण ताई मार्गात आता एकही मी इथेच शब्द बोलला राहील. नाही. तू पूर्णपणे गाडीतील बरी वातावरण होईपर्यंत मी पूर्णपणे कुठेही शांत जाणार होते. नाही. फक्त तिच्या सलोनीच्या आवाजात हृदयाचे जवळीक ठोके होती ऐकू येत होते. जी फक्त काही बहिणीच्या वेळाने नात्यात संजयने आढळते. सलोनीच्या आई निस्वार्थी, वडिलांच्या मजबूत हातावर आणि खरा. तो उतरताच जवळच त्यांनी उभी सलोनीचा असलेली हात सलोनी धरला आणि हलकेच हसली. पण संजय तिच्या सोडत हस्त्यात आहे. एक संकोच, सलोनी रडत एक नाही. अस्वस्थता ते स्पष्टपणे दारापाशी दिसून येत पोहोचताच होती. सलोनीची आई अहो मुलीला मावशी, दार तुम्ही उघडून किती सोडून दिवसांसाठी आली. आला आहात. आपल्या मुलीला मला तर अशा वाटते की अवस्थेत फक्त पाहून 2-3 दुःख दिवसाकरता झाले. आला आहात. अहो, हे गीताजींनी सगळं तिच्या काय झालं? डोळ्यात संजय त्यांच्या पाहत डोळ्यात हलके पाहत स्मित म्हणाला, हास्य "सांभाळ करत तुमच्या उत्तर दिले, मुलीला. नाही काळजी सुनबाई, घ्या. जोपर्यंत कधी माझ्या कुठेही बहिणीची माझ्या तब्येत घरात सुधारत पाऊल नाही ठेवलं तर ते तोपर्यंत चांगलं मी होणार. इथेच राहील. लवकरच असो, तिला घटस्फोटाची आता बरी वाटत खात्री नाहीये. मिळते. ती बरी असं होत नाही म्हणत तोपर्यंत मी संजय इथेच तिथे राहील. वळून न पाहता काहीही निघून असो, गेला. तिची आता सलोनी चांगली काळजी दाराशी घेण्याची बसून गरज आहे रडू लागली. आणि माझ्यापेक्षा तिची आई तिची एवढी तिच्याकडे काळजी रागाने कोणीही घेऊ पाहत शकत होती. नाही. बघ, तू माझी काळजी करू तुला नकोस. हे सगळं मी माझ्या करून बहिणीसोबत कसं राहीन. सांगत होते. हे सर्व त्याला ऐकून फक्त जवळच तिच्या उभा सासूला असलेला आणि पुढे आईच्या बनायचं या होतं. अवस्थेमुळे भावूक आता झालेला संजय आता दीर्घ काही श्वास सोडलं घेत नाही. म्हणाला, मावशी, सलोनीला आता तिच्या तुम्ही खरे केलेल्या बोलत कृत्याचा आहात ना. पश्चाताप होत तुम्ही होता. इथेच राहणार आहात पण का. खूप उशीर आता झाला तुम्ही होता. इथे आल्याने दुसरीकडे मला खूप संजय त्याच्या आराम आईकडे वाटतोय.
करतोय. मी माझ्या आईला कसं असे सोडू शकत नाही, पण मला आता असं वाटतंय की सगळं ठीक होईल. सलोनी हसत म्हणाली, हो नक्कीच मावशी, तुम्ही इथे राहणार असाल तर आम्हालाही आनंद होईल. गीताजींनी संजयच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, बाळा, आता तुला तुझ्या आईची काळजी करण्याची गरज नाही. मी आता इथेच आहे. आता सगळं काही ठीक होईल. संजय भावूक झाला आणि त्याने गीताजींचा हात धरला आणि क्षणासाठी त्याचे डोळे खुले झाले. आशाजी झोपी गेल्या होत्या. गीताजींनी तिच्या बहिणीकडे प्रेमाने पाहिले आणि मग हळू आवाजात म्हणाल्या, चल ताई झोपली आहे, तिला आता आराम करू दे. मग त्यांनी जवळच उभ्या असलेल्या संजयकडे पाहिले आणि हसत म्हणाल्या, तू मला सांग, तुला आज ऑफिसला जायचं नाही का? यानंतर गीताजींनी सलोनीकडे एक नजर टाकली, जी ती एका कोपऱ्यात शांतपणे तिच्या चेहऱ्यावरील थोडीशी चिडचिड लपवत उभा होती. गीताजी हलक्या आणि विडंबनाने हसल्या आणि म्हणाली, सुनबाई, तू अजूनही इथेच आहे. मग चहा तर सोबत घेऊन आली असती.
का आणि प्रत्येक अजून झोपी बहिणीला गेली नाही तुझ्यासारखी तुझी? समजूतदार बहीण मिळाली. सलोनीने जबरदस्तीने आता दोन्ही हसण्याचा प्रयत्न बहिणींच्या केला, डोळ्यात पण अश्रू गीताजींच्या भरले. शब्दामधील शांती तीक्ष्णता आणि समाधान स्पष्टपणे जाणवत होती. संपत होते. रात्रीची वेळ होती. मित्रांनो, घरातले ही कहाणी सगळे एक जेवणाच्या खोल टेबलावर सत्य बसले उलगडते. होते. लोभ ते माणसाला जेवण करत आनंद होते. मिळतो. वातावरण सलोनी साधे तिच्या होते, पण स्वार्थ आणि एक लोभ अव्यक्त देऊन तिच्या तणाव अजूनही सासूला हवेत घरी तरंगत होता. करण्याचा कट गीताजी रचला. प्रेमाने आशेजींना जीव जेणेकरून घालत होती घरावर राज्य आणि करू संजय शकेल. वारंवार त्याच्या आणि तिचा आईकडे नवरा पाहत तिचाच होता. राहू शकेल. जणू पण काही या त्याला लोभाने खात्री तिला करायची आधार होती की दिले. आई खरोखर आणि तिला ठीक असे आहे. वाटले नाही त्याच वेळी की ती सलोनीने ज्या हुशारीने नात्याचा तिचे नाश हास्य करण्याचा लपवत प्रयत्न म्हटले, करत आहे, मावशी, तीच खरी मी तिची तुम्हाला काही संपत्ती विचारू का? आणि यश तुम्हाला आहे. भीती नाही वाटत तिच्या का? स्वार्थात आईच्या या विसरली वेडेपणाची की प्रेम, क्षणभर टेबलावर आदर शांतता आणि पसरली. आपुलकी जबरदस्तीने संजयने त्याची आणता प्लेट येत सोडून नाही. सलोनीकडे ते रागाने आपल्या पाहिलं. बुद्धीने आणि सलोनी, खऱ्या मनाने तू काय मिळवण्यासाठी. म्हणत आहेस? माझी आई लोभामुळे ठीक आहे, सलोनीने फक्त सर्वस्व कधी गमावले. कधी तिला काही तिचे आठवत घर, नाही. तिची नाती आणि आणि हो, पूर्ण घरात माझी तिला आई मिळणारा वेडी आदर नाहीये. तिच्या संजयच्या दिला आवाजात मिळाला त्याच्या आईबद्दल ही कथा प्रचंड आपल्याला आदर शिकवते होता की लोभ आणि लहान असो वा रागही मोठा, होता. त्याचे परिणाम नेहमीच वाईट होतात. उर्वरित भाग लवकरच.